क्रमांक 142, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 10 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश कराव्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे त्याच्या येण्यामागचं कारण. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती मनुष्य रूपात आला. परमप्रधान परमेश्वराने त्याला अधिकृतरित्या या भूमीवर पाठवलं, पृथ्वीवर पाठवलं. आणि त्यामागे ते कारण होतं. त्या कारणांपैकी हे एक कारण आहे ज्याच्यामध्ये येशू स्वतः सांगत आहे. तो या पृथ्वीवरती येण्यामागचं कारण तो स्वतः सांगत आहे. तो स्वर्गातलं सर्व वैभव सोडून या पृथ्वीवरती येण्यामागचं कारण तो स्वतः सांगत आहे. हे त्याच्या मुखातले शब्द आहेत की मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. जीवन देण्यासाठी मी आलेलो आहे. जीवन प्राप्त करून घेता यावं म्हणून मी आलेलो आहे. येशू ख्रिस्ताचं स्वतःचं वाक्य आहे ते, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त एका व्यक्तिमत्वाचा उल्लेख करून देतो, ते सैतानाविषयी आहे. चोर येतो तो केवळ चोरी, घात आणि नाश कराव्यास येतो. मी तर जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. येशू ख्रिस्त आपल्याला जीवन देण्यासाठी आलेला आहे. आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती यायच्या अगोदर माणसं जगत नव्हती का? जगत होती. आपल्याला येशूविषयी माहिती मिळायच्या अगोदर आपण जगत नव्हतो का? जगत होतो. मग येशू असं काही नवीन सांगतोय की मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेलो आहे. निव्वळ जगणं याला जीवन म्हणत नाही आहे. जगण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक गरज आपल्याकडे मुबलक प्रमाणात असणं ह्याला जीवन म्हणतात. नुसतं एखाद्याकडे पैसा आहे परंतु त्याच्याकडे आरोग्य नाही आहे तर त्याला तुम्ही जीवन म्हणणार का? एखाद्याकडे आरोग्य आहे परंतु 2 वेळेच्या खाण्याचे प्रॉब्लेम आहेत, त्याला तुम्ही जीवन म्हणणार का? एखाद्याकडे चांगलं सौंदर्य आहे परंतु त्याचं काही लग्न जुळत नसेल किंवा त्याला नोकरी मिळत नसेल तर त्याला तुम्ही जीवन म्हणणार का? येशू ख्रिस्त म्हणतोय मी तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी, ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. एक खरं आणि अस्सल जीवन. येशू ख्रिस्त जेव्हा जीवनाविषयी बोलतोय तेव्हा तो एका स्वर्गीय जीवनाविषयी बोलतो, सार्वकालिक जीवनाविषयी बोलतो. येशू या पृथ्वीवरती आपल्याला सार्वकालिक जीवन, जे मरणोत्तर काळानंतर म्हणजे मेल्यानंतर आपल्या आत्म्याने हे शरीर सोडल्यानंतर थेट स्वर्गाच्या राज्यामध्ये परमप्रधान परमेश्वराच्या वेंगेमधल्या जीवनाविषयी बोलत आहे. ते जीवन आपण पाहिलेलं नाही आहे परंतु त्या जीवनाविषयी बायबल साक्ष देतं. त्या जीवनाविषयी येशू ख्रिस्त सांगतो आणि त्या जीवनाची चाहूल, त्या जीवनाचा सुगंध तुम्हाला इथून पृथ्वीवरून यायला सुरुवात होते. ती येशू करून देतो. येशू जे सार्वकालिक जीवनाविषयी जे बोलत आहे, मरणोत्तर काळाच्या जीवनाविषयी बोलत आहे की मेल्यानंतर आपला आत्मा थेट परमप्रधान परमेश्वराच्या राज्यात असेल, जिथे रडणं नाही आहे, जिथे अश्रू नाही आहे, तिकडे सतत आनंद, आनंद आणि आनंद आहे. ह्या अशा सार्वकालिक जीवनाविषयी जेव्हा प्रभू आपल्याला सांगतो की मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, की मी तुमच्यासाठी ते राखून ठेवलेलं आहे, तेव्हा त्याची ती चाहूल तुम्हाला इथून सुरुवात होते, इथून. म्हणून कित्येक लोक साक्ष देतात की आमच्या जीवनात एखादा समस्या होती, आमच्या जीवनात असा एक बिकट प्रश्न होता जो कोणाच्यानेही सोडवत नव्हता, पण येशूकडे आलो, प्रार्थना केली आणि आमची समस्या सुटली. समस्या सुटल्यानंतरचा जो आनंद त्याला मिळाला, आजारमुक्तीच्या नंतर जो आनंद त्याला मिळाला, हा आनंद त्या स्वर्गीय आनंदाची एक चाहूल आहे, साधी चाहूल. की इकडे आपल्याला एक साक्ष घडते, आपल्याला आनंद होतो. विचार करा, मेल्यानंतर तुमचा आत्मा थेट परमेश्वराच्या वेंगेमध्ये असेल, तो केवढा आनंद असेल. एक साक्ष घडते तर आपला आनंद गगनात मावेनासा होतो. एक असा प्रश्न ज्या प्रश्नाला जगात कुठेच उत्तर नव्हतं, परंतु येशूकडे आलो आणि येशूच्या द्वारे उत्तर मिळालं. आपल्या हृदयामध्ये आनंद येतो, साक्ष देताना आनंद येतो, साक्ष ऐकताना आनंद येतो. हा आनंद त्या अस्सल आनंदाची एक चाहूल आहे. एक चाहूल की ह्या आनंदाच्या भरपूर मोठ्या प्रमाणात तो आनंद देवाने देऊ केलेला आहे. सार्वकालिक जीवनाविषयी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेच, परंतु ती चाहूल देव तुम्हाला इथून देतो. येशू म्हणतोय मी तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून आलेलो आहे. जगामध्ये आज लोक जगत आहेत परंतु त्यांच्याकडे जीवन नाही आहे. नुसतं जगण्याला तुम्ही जीवन नाही म्हणू शकत. बायबलमध्ये एक सुंदर
सुंदर एका माणसाविषयीचा उल्लेख आहे. बार्तिमय, आंधळ्या माणसाचा उल्लेख आहे. हा बार्तिमय नावाचा माणूस रस्त्याच्या कडेला राहून भीक मागायचा आणि जी काही त्याला भीक मिळत असे त्याच्यावरती तो उदरनिर्वाह करायचा. हा एक आंधळा माणूस आहे. बायबल त्याच्याविषयी सांगता हा एक आंधळा माणूस आहे. हा रस्त्याच्या कडेवरती राहून भीक मागायचं काम करायचा. मग आता तो भीक मागून काम करतोय तर तुम्ही त्याला म्हणणार का की हे ह्याचं जीवन आहे म्हणून? आपण किती वेळ खातो? आपण 2 वेळ खातो, तो पण 2 वेळ खात असणार, कारण त्याला भीक मिळायची. त्याला कोणीतरी खाण्यासाठी वस्तू देत असेल किंवा खाण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी वस्तू देत असेल. आपण आंघोळ करतोय, रोज करत असू, तो कदाचित आठवड्यातून एकदा करत असेल, नाही तर 2 आठवड्यातून एकदा करत असेल, नाही तर महिन्यातून एकदा करत असेल. म्हणजे आम्ही बी आंघोळ करतोय, तो पण करतोय. आम्ही पण झोपत होतो, तो पण झोपतोय. मग त्याचं जीवन हे अस्सल जीवन आहे असं तुम्ही म्हणणार का? नाही. त्याच्याकडे अवयव नाही आहे, त्याला एक डोळ्याने दिसत नाही आहे, म्हणून त्याला काम करता येत नाही आहे, म्हणून त्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतंय. तो भीक मागायचं काम करतोय. कोणाला भीक मागणं आवडत नाही, ही त्याच्यासाठी शरमेची गोष्ट असते, पण त्याच्याकडे पर्यायच नाही आहे. त्याच्याकडे पर्यायच नाही की मला भीक मागितल्याशिवाय मला पर्यायच नाही, मला दिसतच नाही आहे. आणि म्हणून तो नेहमीप्रमाणे तो तिकडे भीक मागायला बसला होता. अचानक बायबल असं म्हणतं, तिकडनं माणसाचा फार मोठा घोळका देवाच्या नावाचा जयघोष करत आरडाओरडा करत फिरत होता. ह्या आंधळ्या बार्तिमय माणसाने ऐकलं हे काय चाललंय, अचानक या रस्त्यावरती एवढ्या किलबिलाट कसा काय. त्याने कोणाला तरी विचारलं की काय चाललंय इकडे नेमकं. कोणीतरी सांगितलं नाझरेतकर येशू इकडून चाललेला आहे. बस एवढं त्याला कळालं. तो आपल्या जागेवरनं उठला, आपल्या अंगावरचं वस्त्र टाकलं आणि येशूचा धावा गेला. अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. येशूपर्यंत आवाज गेला नाही, कारण माणसांचा किलबिलाट फार होता. अजून तो मोठ्याने, लोक त्याला धमकावत होती, ओरडत होती, कशाला बोलवतोयस त्याला, तो चाललाय चालू दे, तू कशाला बोलवतोयस. त्याने नाही ऐकलं, त्याने त्यांच्या धमकावण्याकडे नाही पाहिलं. बायबल म्हणतो तो अधिकच मोठ्याने जोराने ओरडला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. येशू ख्रिस्ताची त्याच्यावर नजर जाते. येशू आपल्या शिष्यांना सांगतो त्याला माझ्याजवळ घेऊन या. येशूचे शिष्य त्याला त्याच्याजवळ घेऊन येतात. येशू विचारतो की मी तुझ्यासाठी काय करावं, तुझी इच्छा आहे. तो म्हणतो मला दृष्टी यावी. येशू त्याच्या डोळ्यावर हात ठेवतो, सांगतो तुझ्या विश्वासाप्रमाणे घडोत. त्याच वेळेला त्याला दिसायला लागतं. मग आता मला सांगा, आता त्याला दिसतंय तर तो परत भीक मागायला बसेल काय? ज्याने आपली भीक मागायची वस्त्र खाली टाकून दिली आणि येशूचा पाठलाग केला, तो परत भीक मागायला बसेल का? ते लाजिरवाणं जीवन, ते हलाखीचं जीवन, ते दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचं जीवन तो परत पत्करेल का? नाही पत्करणार, कारण येशूच्या मागे लागून त्याने आपलं जीवन बदलून घेतलं. आशीर्वादाला तो सामोरी गेला. जेवत तर तो पण होता, भीक मागून का होईना जेवत तर तो पण होता, उघड्यावर का होईना झोपत तर तो पण होता. पण त्याला तुम्ही जीवन म्हणणार का? हे जीवन नाही आहे. जीवन म्हणजे जगण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू, प्रत्येक गरज, प्रत्येक परिस्थिती आपल्याकडे मुबलक प्रमाणात असणं. कधी कधी आपल्याकडे आपण आपल्या आवाक्याच्या बाहेर काही करू शकत नाही, पण कोणीतरी आहे जो थोडक्यामध्ये पण मोठ्या गोष्टी देण्याची ताकद ठेवतो, तो परमेश्वर आहे. कारण बायबल म्हणतं 5 भाकरी आणि 2 मासे येशूकडे आणण्यात आले आणि येशूने त्यावर आशीर्वाद मागवला. येशूने आपल्या शिष्यांना दिलं आणि शिष्यांना सांगितलं लोकांना वाढायला सुरुवात करा. तिकडे खाणारी पुरुषांची संख्या फक्त 5,000 होती. त्याच्यामध्ये अन्य काही स्त्रिया आणि मुलं, जवळपास 15,000चा आकडा तो. येशूच्या हातात 5 भाकरी 2 मासे, ते पण कोणाकडे मुलाकडनं आणून देण्यात आले. येशूने आशीर्वाद मागवला, सांगितलं वाढायला सुरुवात करा. बायबल म्हणतं सगळेच्या सगळे जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या भाकरीच्या 12 टोपल्या भरल्या. थोडक्यात किती लोक साक्ष देतात, पहिला आमचा पगार आम्हाला पुरत नव्हता, आमचं राशन आम्हाला पुरत नव्हतं, परंतु आम्ही प्रार्थना केली, आम्ही येशूकडे विनंती केली, आता तेच राशन, तोच पगार, तोच गॅसचा सिलेंडर आता जास्त वेळ चालतो, कारण हे वाढीचं सामर्थ्य आहे. परमेश्वर जे कमी आहे त्याला वाढवण्याचं काम करतो, कारण त्याच्याकडे वाढवण्याचं सामर्थ्य आहे. परमेश्वर जे रिकामं आहे त्याला भरून काढण्याचं काम करतो, हा त्याच्याकडे भरून काढण्याचं सामर्थ्य आहे. त्याच्याकडे आल्यानंतर सगळ्या गोष्टी होणार. आणि म्हणूनच त्याने किती गॅरंटेड सांगितलेलं आहे. हे वचनामध्ये त्याची किती गॅरंटी दिसते. लोक आजकाल एखादी वस्तू घेतात, 100 रुपयाची घेत असतील, 200 रुपयाची घेत असतील, 1000 रुपयाची घेत असतील, इलेक्ट्रॉनिक असेल, इलेक्ट्रिक असेल, काही असेल, पहिलं विचारतात याची गॅरंटी किती, ह्याची गॅरंटी वॉरंटी काय आहे की नाही, बिघडलं तर काय करायचं, असं नाही तर काय. देव जो स्वर्गातला परमेश्वर या जगात उघड उघड सांगून गेला, मी तर तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. बस तुम्हाला त्याच्या जवळ यायचं आहे. त्यांनी गॅरंटी दिलेली आहे जीवन देण्याची आणि ती विपुल प्रमाणात देण्याची गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला त्याच्या जवळ यायचं आहे. बायबलमध्ये सुंदर वचन आहे, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. तुम्हाला त्याच्या जवळ यायचं आहे. तो पहिल्यापासून उपलब्ध आहे, त्याच्याकडे काय कमी नाही आहे.
विचार करा, एक माणूस जो जगायसाठी जगत होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी नव्हत्या, हालाकीचं जीवन जगत होता, तो आंधळा बर्थेलमय. बायबलमध्ये दुसरी एक घटना आहे जिच्याविषयी बायबल सांगतं, पापी स्त्रीविषयी. येशू ख्रिस्त एकदा एका गावामध्ये शिमोन कुष्ठरोग्याच्या घरी जेवायला आमंत्रित होता. आणि हा एक फरीसी माणूस होता. आणि फरीसी माणूस येशूला त्याने आमंत्रित केलं जेवायला या म्हणून. येशूने त्याचं आमंत्रण स्वीकारले. येशू त्याच्या घरात गेला. येशूचे शिष्यही होते. आणि बायबल या गोष्टीचा पुरावा देतं की जिथे कुठे येशू उभा राहिला तिकडे माणसांचा फार मोठा घोळका आला. आणि येशू ख्रिस्त शिमोन कुष्ठरोग्याच्या घरात आहे, त्या फरुशाच्या घरात आहे, आणि तिकडे खानपान चालू आहे. तेवढ्यात बायबल असं म्हणतं की तिकडे एक पापी स्त्री येते, जी त्या गावातली होती. त्याला पापी स्त्री म्हणून उल्लेख केला गेलेला आहे. ती थेट त्या फरुशाच्या घरात शिरते. फरुशाच्या घरात एका पापी माणसाने जाणं हे साधारण गोष्ट नाही आहे. कारण फरुशी लोक अशी लोक असतात जी जुना करारातली नियम, परमेश्वराने देऊ केलेले नियम कट्टरतेने पाळतात. म्हणजे ते पापी लोकांबरोबर संबंध नाही ठेवत, त्यांच्याशी बोलचाल नाही ठेवत. विचार करा, जी लोक पापी लोकांबरोबर बोलचाल नाही ठेवत, संबंध नाही ठेवत, त्यांची सावळीसुद्धा पडून घेत नाही, त्याच्या घरात ही एक पापी स्त्री गेली. केवढी मोठी डेअरिंग! का तिला माहिती होतं काही होऊ शकतं, की हे लोक मला मारू शकतात, किंवा तो शिमोन मला काय बोलू शकतो, माझा अपमान करू शकतो. तिने काय विचार नाही केला. येशूच्या पुढे सगळं माफ. ती शिरली त्या घरामध्ये. आणि बायबल म्हणतं की येशूच्या चरणाजवळ ती उभी होती, रडत होती. तिच्या डोळ्यातनं निघणारे अश्रू तिच्या पापी जीवनाविषयीचा पश्चाताप येशूकडे व्यक्त करत होते. तिने पाहिलं की माझे अश्रू येशूच्या चरणावरती पडत आहेत. ती ओनवली खाली आणि आपल्या केसांनी तिचे ते पाय पुसले आणि पायाचे मुके घेतले. आणि आपल्याजवळ बायबल म्हणतं तिच्याकडे असलेल्या सगळ्यात अल्बास्त्र तेलाची सुगंधी द्रव्याची कुपी ती घेऊन आली. येशूच्या चरणाला तिने लावली. संबंध घर दरवळलं. आणि सगळ्यांना माहिती पडलं की हे अत्तर जे आहे हे साधारण अत्तर नाही आहे. हे 300 दिनार म्हणजे त्यावेळेचा, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येमध्ये, हजारोंचा आकडा असेल, हजारो किमतीचं अत्तर तिने येशूच्या चरणाला लावलं. आणि मग बायबल असं म्हणतं की तिने आपला पश्चाताप व्यक्त केला परमेश्वरासमोर. आणि येशू ख्रिस्त तिला शेवटला म्हणाला, बाई शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारण प्राप्त झालेलं आहे. एक उदाहरण मी तुम्हाला ते सांगितलं बायबलमधलं. जो माणूस भिकारी होता, ज्याच्याकडे संपत्ती नव्हती, ज्याच्याकडे जमीन जुमला नव्हता, ज्याच्याकडे रोजमर्राच्या गोष्टी घेण्यासाठी पैसे नव्हते, त्याच्याकडे तरी जीवन नव्हतं, येशूकडे आला, तो बदलला. ही एक स्त्री आहे. बायबल असं म्हणतं हिने हिच्याकडचं सगळ्यात महागातलं महाग वस्तू देवाच्या चरणाजवळ आणली. काय होती ती? 300 दिनाराचं. आता जवळपास ते किती हजारांचं असेल, ते किती हजारांचं, 50-60 हजाराचं ते अत्तर असेल. एवढं महागातलं महाग तिने येशूच्या चरणासाठी आणलं. तर तुम्हाला हे समजतंय का की जिच्या घरामध्ये एवढ्या महागातलं महाग अत्तर आहे, जिच्या घरामध्ये महागातलं महाग तेल आहे, याचा अर्थ तिच्याकडे पैशांची रेलचेल आहे. याचा अर्थ तिच्याकडे खाण्यापिण्याची रेलचेल आहे. म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे. एक चांगलं जीव, सगळं काही व्यवस्थित आहे. म्हणजे पैसे असतील म्हणा. जो माणूस 50 हजाराचं घरामध्ये अत्तर आणू शकतो, त्याच्याकडे त्याला खाण्याचं काही समस्या असेल का? त्याला अजून काही समस्या असेल का? 50 हजाराचं अत्तर फक्त लावायला वापरतो. विचार करा. तिच्याकडची ती अल्बास्त्र कुपी घेऊन ती येशूकडे आली. याचा अर्थ तिच्याकडे पैसा होता, याचा अर्थ ती खर्च करू शकत होती, याचा अर्थ तिचं सगळं काही व्यवस्थित चालत होतं, पण शांती नव्हती. पैसा असून सुद्धा शांती नव्हती. गडगंज संपत्ती असून सुद्धा शांती नव्हती. मालमत्ता असून सुद्धा शांती नव्हती. शांती कुठे आली? जेव्हा जीवन देणाऱ्या परमेश्वराच्या जवळ आली, तेव्हा शांतीला सामोरी गेली. तिला कळालं की नुसता पैसा असून चालत नाही, नुसतं पैसा असून चालत नाही, गडगंज संपत्ती असून चालत नाही, जमीन जुमला असून चालत नाही. देवाचा हस्तक्षेप पाहिजे, देवाचा हात आपल्यावरती पाहिजे. येशू ख्रिस्ताने किती सुंदर वचन सांगितलंय, अरे माणसाने सगळं जग मिळवलं आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय फायदा? म्हणून आत्म्यासाठी तुम्हाला त्या आत्मरूपी परमेश्वराकडे म्हणजेच येशू ख्रिस्ताकडे येणं गरजेचं आहे. तोच तुमच्या आत्म्याला हुरूप देऊ शकतो आणि स्वर्गातला खरा आनंदाने तो भरून काढू शकतो. कितीतरी उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन दिलेलं आहे, किती लोकांना जीवन दिलेलं आहे. आजही परमेश्वराचा हा जीवन देण्याचा इतिहास कार्यरत आहे. आजही संपलेला नाही आहे. तो त्यावेळी जीवन देत होता आणि आज जीवन देत नाही अशातला भाग नाही आहे. तुम्ही रोज येणारे आहात, तुम्हाला समजेल इथे किती साक्ष होतात. किती साक्षांमधून ही गोष्ट स्पष्टपणे कळते की देव आज सुद्धा जिवंत आहे आणि प्रार्थनेला उत्तर देऊन जीवन देणारा तो परमेश्वर आहे.
एक माणूस सांगितला जो गरीब होता, भिकारी होता, जो रस्त्यावर बसत होता, त्यालाही देवाने जीवन दिलं. एक माणूस असा आहे ज्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे, अफाट पैसा आहे, जो 50,000चं घरामध्ये तेल ठेवू शकतो, तो श्रीमंत माणूस आहे. पण श्रीमंत असून सुद्धा शांती नव्हती. शांती त्याला देवाजवळ येऊन मिळाली. अशा देवाजवळ जो स्वतः म्हणतोय की मी तर तुला जीवन प्राप्ती व्हावी आणि विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. हे फक्त माझ्याच बायबलमध्ये नाही लिहिलं आहे. माझं बायबल वेगळं असं नाही आहे. ते तुमच्याकडे बायबल आहे त्याच्यात पण तेच लिहिलेलं आहे की तो तुम्हाला सांगतोय. तुम्ही जेव्हा वाचाल ते वचन घरी जाऊन, तेव्हा तो तुम्हाला सांगेल की मी तुला सांगतो की मी तुला जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेलो आहे. किती साऱ्या गोष्टी बायबलमध्ये आहेत आणि सुंदर सुंदर गोष्टी आहेत. परमेश्वराच्या पराक्रमाचा आणि तथा प्रेमाचा इतिहास बायबल अगदी सुंदररित्या वर्णित. बायबलमध्ये एक घटना अशी सुद्धा आहे की येशू ख्रिस्त होडीतून एका गरसेगर प्रदेशाच्या इथे आला, तेव्हा येशूने पाहिलं की एक माणूस निवस्त्र असा, अंगावर एकही कपडा नाही आहे, तो इकडून तिकडून धावतोय, इकडून तिकडून तो पळतोय. येशूने पाहिलं तर येशू मंचव्यातून खाली उतरला, किनाऱ्यावरती आला. तेवढ्यात तो अंगावरती एकही कपडा नसलेला माणूस येशूच्या समोर आला आणि येशूला म्हणाला, हे परात्पर देवाच्या पुत्रा, तू आमच्यामध्ये का पडतोस? येशूने विचारलं, तू कोण आहे? तेव्हा त्याच्या आतून आवाज आला, तो म्हणाला की आम्ही सेना आहोत. त्याला अशुद्ध आत्म्याचा त्रास होता. त्याच्याविषयी बायबल असं सांगते की त्याला एवढा भयानक त्रास होता की माणसांमध्ये राहण्याच्या तो पात्रतेचा नव्हता. म्हणूनच त्याला लोक, मग त्याच्या घरातली असोत, नाही तर त्याच्या समाजातली असोत, नाही तर त्याच्या गावातली असोत, त्याला कुठेतरी लांब नेऊन जंगलामध्ये साखळदंडाने बांधून ठेवायचे. कारण तो समाजात किंवा लोकांमध्ये राहण्याच्या पात्रतेचा नव्हता, कारण त्याला अशुद्ध आत्म्याचा त्रास होता. अशुद्ध आत्म्याचा त्रास असलेल्या व्यक्तीला त्याला काही समजत नाही आहे, चांगलं काय वाईट काय माहिती नाही आहे. बायबल इथपर्यंत म्हणतं की तो त्या कबरांमध्ये राहायचा, रानावनांमध्ये आरडाओरडा करत रात्री अपरात्री फिरायचा, अंगावरती एकही कपडे नाही आहे आणि स्वतःच्या अंगाला तो जखमा करून घ्यायचा, दगडाने ठेचून काढायचा, जखमा करून घ्यायचा. असे सुद्धा त्याची ओळख सांगितलेली आहे. विचार करा, जो माणूस स्वतःला मारतोय तर कदाचित तो समोरनं येत असताना कोणी बघितलं त्याला तर लोक आपला रस्ता बदलत असतील की हा समोरनं येतोय. कारण जो स्वतःला नाही सोडत आहे, स्वतःला इजा करण्याची नाही सोडत आहे, तो आम्हाला धरून मारेल तो, म्हणून लोक त्याला गपगुमान त्या जंगलामध्ये नेऊन सोडायची, साखळदंडामध्ये बांधायची. पण त्याला भयानक एवढा त्रास होता की तो साखळदंड तोडून काढायचा. असा अशुद्धात्माग्रस्त माणूस येशूच्या समोर आला. विचार करा, हा माणूस हातापायाने चांगला आहे, हातापायाने चांगला आहे, त्याला चांगलं घर आहे, त्याला चांगलं घर आहे, त्याला चांगला परिवार आहे, पण जीवन नाही आहे. हे जीवन म्हणाल का की रात्रीचं अपरात्रीचं इकडे तिकडे फिरत राहणं, आपल्या शरीराला घायाळ करून घेणं, अंगावरती कपडे नाही आहे, लाज शर्मेचा काही पत्ता नाही आहे, अशा पद्धतीला तुम्ही जीवन म्हणणार का? अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आज एक अट्टल बेवडा माणूस असतो, त्याचं पण असं असतं, त्याला माहिती नाही मी काय बोलतोय, काय बरळतोय, मी स्वतःला मारतोय की दुसऱ्याला मारतोय, त्याला काही नाही माहिती. तो स्वतःचं नुकसान करतो, कधी परिवाराचं नुकसान करतो, कधी मुलांचं शिक्षणाचं नुकसान करतो, कधी पत्नीचं नुकसान करतो, त्याला नाही माहिती. हा पण असाच पद्धतीचा आहे. रागीट असलेला माणूस सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. एक व्यसनात असलेला माणूस आणि अतिशय रागात असलेला माणूस, दोघी समान वृत्तीचे असतात. कारण रागात तो काय बोलतो त्याला समजत नाही आणि पिल्यानंतर काय बोलतो त्याला समजत नाही. हे सगळे मिळून हे अशुद्ध आत्म्याच्या प्रभावाखाली जगतात. आणि हा माणूस ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं की हा रानावानात फिरतोय, ह्याला शरीर आहे, चांगले अवयव आहेत, परिवार आहे, लोक आहेत, परंतु त्याला जीवन नाही आहे. जेव्हा परमेश्वराची त्याच्या आमनासामना होतो तेव्हा येशू विचारतो की तू कोण आहे, तेव्हा आतल्या अशुद्ध आत्मे ओरडतात आम्ही सेना आहोत म्हणून. येशू काहीतरी बोलणार ह्या अगोदरच ते अशुद्ध आत्मे घाबरून येशूला सांगतात की आम्हाला बाजूला डुकरांचा कळप चरत आहे, त्या डुकरांच्या कळपात जाण्याची आज्ञा कर. येशू त्यांना ती आज्ञा देतो. त्या माणसाच्या आतून सगळेच्या सगळे अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरांच्या कळपात शिरतात. डुकरांचा कळप सैरावैरा होतो आणि डोंगराच्या उंच कड्यावरून उडी मारून त्या समुद्राच्या पाण्यात गुदमरून मरून जातो. आणि इकडे हा माणूस पूर्णपणे बरा होतो आणि तो वस्त्र धारण करतो. इकडे हा माणूस पूर्णपणे बरा होतो आणि मग येशू ख्रिस्त पुढच्या कामाला जाणार. एवढ्यात तो माणूस, बरा झालेला माणूस येशूला सांगतो, प्रभू मला तुमच्याबरोबर येऊ द्या. कदाचित त्याला भीती असावी की अरे बापरे, येशू आला तर मी बरा झालो, येशू मला सोडून चालले, परत माझ्या अंगात आले तर, असं त्याला वाटलं. कदाचित त्यांनी तसं सांगितलं असेल. येशू म्हणाला, नाही, आपल्या घरी जा, आपल्या लोकांकडे जा, आपल्या स्वकीयांकडे जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठं काम केलं ते लोकांना याची साक्ष सांग. या माणसाकडे अवयव होते, चांगले अवयव आहेत. पहिला माणूस होता ज्याच्याकडे डोळे नव्हते, पण ह्या माणसाकडे सगळे अवयव आहे. ह्या माणसाकडे परिवार आहे, ह्या माणसाकडे स्वतःची लोकं आहेत, परंतु जीवन नाही आहे.
ह्याला जीवन नाही म्हणू शकत. म्हणून किती लोक आहेत, किती लोकांच्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम आहे. काही सांगतात आमचं शिक्षण होत नाही, शिक्षण नाही होत आहे. काही लोकांचं आहे शिक्षण आहे, नोकरी नाही आहे, नोकरी आहे पण लग्न होत नाही आहे, लग्न आहे पण मूल होत नाही आहे, मुलं आहे पण मुलं ऐकत नाही आहे. अरे किती प्रॉब्लेम आहेत, किती तुम्ही विचार पण करू शकणार नाही. ज्याचं लग्न होत नाही तो बोलतो लग्न व्हायला पाहिजे, ज्याचं लग्न झालं आहे तो म्हणतो मूल व्हायला पाहिजे, ज्याचं मूल आहे तो म्हणतो नाही माझी मुलं ऐकत नाही आहे, ज्याच्याकडे नोकरी आहे तो म्हणतो माझा पगार वाढत नाही आहे, ज्याच्याकडे नोकरी आहे तो म्हणतो माझं लांब आहे. अरे भरपूर प्रश्न आहे. त्या असंख्य प्रश्नाला एकच उत्तर आहे, तो परमेश्वर जो स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला सामोरी या. जसं मी तुम्हाला सांगितलं, आंधळा बर्थिलमय नावाचा माणूस बरा झाला. ती पापी स्त्री येशू ख्रिस्ताकडे आपला पश्चाताप व्यक्त करून तिने तारण प्राप्त करून घेतलं. हा गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्त माणूस येशूच्या द्वारे अशुद्ध आत्म्याच्या त्रासातून मुक्त झाला. या तिघांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, सगळेजण येशूला सामोरी गेले. तर तुमच्या जीवनात काही प्रश्न असोत, तुम्हाला पण ह्यांच्यासारखं चौथी साक्ष तुमची असायला पाहिजे की तुमच्या जीवनात प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे मी येशूला सामोरी गेलो, येशूने माझा प्रश्न सोडवला आणि मी साक्ष देत आहे. तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच परमेश्वर आहे. तो काल पण तेवढंच सामर्थ्य, असं नाही ते सामर्थ्य शिळं झालेलं आहे. ते त्यावेळेला करत होता, आता ती पॉवर कमी आहे. तुम्हाला एक साक्ष सांगतो, मला साक्ष सांगूशी वाटतं. मी एकदा मला काहीतरी स्टिकर पाहिजे होते आणि मी ती स्टिकरची दुकान, येशूंची वचनांची स्टिकर चर्चच्या आजूबाजूलाच कुठेतरी मिळणार म्हणून मी तिकडे त्या एका चर्चच्या बाजूला गेलो, तिकडे ती स्टिकर बघायला गेलो. मी असं बघत होतो, निहाळत होतो, स्टिकर काय भेटले नाही. बरेच काय वस्तू होत्या, काय बरंच काय ते ठीक आहे. आणि तिकडे ते एक बहीण आली, ती काहीतरी घ्यायला आली. तिकडे पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या, अशा पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या. तिने अशी पाण्याची बाटली उचलली आणि दुकानदाराला विचारलं किती रुपयाला. त्याने काहीतरी रक्कम सांगितली. मी आपलं बघतोय स्टिकर मला भेटतात काय, मला येशूंच्या वचनाचं स्टिकर पाहिजे होता. ती बोलते कितीला. त्यांनी सांगितली रक्कम आणि मग ती अशी न्याहाळायला लागली आणि दुकानदाराला विचारते हे किती दिवस चालणार. तो दुकानदार म्हणतो तुम्ही चालवणार तेवढं चालणार. ती म्हणते नाही 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 नाही, ह्याची पॉवर किती दिवस राहते, पाण्याची पॉवर किती दिवस राहते. मी तिच्या तोंडाकडेच बघत राहिलो. म्हणजे देवाच्या पॉवरला एक्सपायरी डेट नसते. तुम्ही हात जोडून विश्वासाने सांगाल तिथूनच देवाच्या पॉवरला सुरुवात होते. मी तिच्याकडे बघत राहिलो. मला आमच्याकडची माणसं लोक स्वतःहून पाणी घेऊन जातात, आम्ही सांगत पण नाही, स्वतःहून पाणी घेऊन जातात, स्वतःहून आपली प्रार्थना करतात, स्वतःहून बरे होतात. आणि ही म्हणते ह्याची पॉवर कधीपर्यंत आहे. असं व्हायचं नाही. देव काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कालही तेवढा ताकदनिशी होता, तेवढा आजही आहे. विचार करा, त्याने आपल्या लोकांना सोडवण्यासाठी तांबडा समुद्र 2 भागांमध्ये दुभांगून टाकला. तोच परमेश्वर आज आहे. तो तुमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येला 2 भागांमध्ये करायला समर्थ परमेश्वर आहे. म्हणून जीवनप्राप्ती देणाऱ्या परमेश्वराला विश्वासाने सामोरी जा. जीवनप्राप्ती देणाऱ्या परमेश्वराची वचनं वाचा. तो काय म्हणतोय, कसं सांगतोय. कारण तुम्ही जर त्याची वचनं वाचाल, त्याच्या वचनातून त्याच्या जवळ याल, लक्षात ठेवा पुढची साक्ष तुमचीच असेल. लक्षात ठेवा, त्याच्या राज्याची, त्याच्या सामर्थ्याची आणि प्रेमाची साक्ष म्हणून तो तुम्हाला या जगामध्ये उभं करेल जेव्हा तुम्ही जीवनदायी परमेश्वराला सामोरी जाल. आणि अशा जीवनदायी परमेश्वराला सामोरी जाण्यासाठी पवित्र आत्म्याच्या जरी बुद्धी, समज आणि ज्ञान मिळत म्हणून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.